आज आपण आहे ना उन्हाळी वाळवण पदार्थामध्ये एक आपण आज पदार्थ बनवणार आहे, ते म्हणजे तांदळाचं पापड। एक पातेले आहे ना, इकडे मी पीठ घेतलेले आहे, एक अर्धा किलो पीठ आहे, 1 चमचा जिरं घेतलेले आहे, 1.5 चमचा मीठ आहे आणि 1.5 चमचा आहे ना खार पापड घेतलेले आहे आणि थोडीशी आपल्याला तेल लागणार आहे। पीठ शिजवून घ्यायचं आहे, तर अजून एक पातेला आपल्याला पाणी घालायचं आहे। त्याला पण आता उकळी आलेलेच आहे। आपण जिरं घेतलं होतं ना, जिरं घालायचं। आपण खार पापड घेतलेले आहे ते घालूया आणि इकडं मीठ, पण पीठ घालूया सगळं आपण। तर बघू शकता मस्त आहे ना, पीठ मऊ झालेले आहे। असं लाटणीचं आहे ना, लाटून घ्यायचं म्हणजे एकसारखंच। बघा पीठ कसं मऊ पडते, लगेच पटापट असं गोळा तयार करून घ्यायचा, ठेवून हातानं असं प्रेस करायचं। असं पापड आहे ना तयार होतोय। हे 2 दिवस चांगलं असं उन्हामध्ये म्हणजे वाळवून घ्यायचं। मस्त कडक असं आहे ना वाळलेले आहे आणि जिरं वगैरे घातल्यामुळे किती छान दिसते पापड आणि पूर्ण पातळ झालेले आहे। बघू शकताय मस्त आहे ना, मोठं असं आहे ना, बघू शकता पांढरं शुभ्र असं पापड आहे ना, तळून वरती आलेले आहे। हे बघा दिसायला एवढं पापड होता, पण तळल्यावर तुम्ही बघू शकता 4 पट्टीनं पापड असं फुलून वरती आलेले आहे। बघू शकताय मस्त कुरकुरीत पण झालेले आहे। हे बघा खुसखुशीत आणि कुरकुरीत असं लागते। वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करायचं आहे, तुम्हाला पण घरपोचच मिळणार आहे। धन्यवाद।